भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात सांगलीत साजरा झाला। जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। रिमझिम पाऊस सुरू असताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण केलं। यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रशासनातील विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा देखील पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी जिल्ह्यातील खासदार, आमदार, समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। 19व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आज इथे उपस्थित सर्वांना खूप शुभेच्छा देतो। सांगली जिल्ह्याच्या चौफेर व सर्वसमावेशक विकासासाठी पालकमंत्री म्हणून मी कटिबद्ध आहे। देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत विकसित भारत, विकसित महाराष्ट्र आणि विकसित जिल्हा या अंतर्गत 3 टप्प्यामध्ये जिल्ह्याच्या विकास आराखडा निश्चित करण्यात आला आहे। त्यामध्ये जिल्ह्याच्या सर्वसमावेशक विकासाचे नियोजन केले असून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे। या सर्व क्षेत्रांच्या योगदानातून जिल्ह्याचा विकास दर वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। यातून जिल्ह्याचा शाश्वत विकास साधला जाईल। जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षात सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजना, बाह्य क्षेत्रातील योजना म्हणून 632 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा करण्यास माझे सदैव प्राधान्य राहील। यासाठी कायद्याचा धाक, प्रबोधन आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीने काम सुरू आहे। भावी पिढी सुरक्षित राहण्यासाठी माझे सर्व सांगलीकर व जिल्हावासियांना सतर्क राहण्याचे आवाहन आहे। केंद्र व राज्य शासन बळीराजासाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग त्यापैकीच एक योजना सुरू झाल्यापासून सांगली जिल्ह्यात वैयक्तिक घटकामध्ये 1349 उद्योग उभारले आहेत। या योजनेचे प्रकल्प मंजूर करण्यात सांगली जिल्हा देशात 3ऱ्या स्थानी आहे। सांगली जिल्ह्यात सन 2024-25 मध्ये एकूण 64,146 मेट्रिक टन कृषी मालाची निर्यात केली आहे। यात फळे, भाजीपाला, अन्नधान्य व मसाला पीक यांचा समावेश आहे। प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमधून जिल्ह्यातील 3,91,000 अधिक लाभार्थ्यांना एकूण 20 हप्त्यामध्ये 1,537 कोटी 60 लाख रुपये वितरित केले आहेत। PM कुसुम व मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनांमधून सांगली जिल्ह्यात एकूण 3,265 सौर पंप बसवले आहेत। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी दुसऱ्या टप्प्यात 81 मेगावॅट क्षमतेच्या 13 सौर ऊर्जा प्रकल्पातून 60 गावातील 24,000हून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवणे शक्य झाले आहे। जलसंपदा विभागाकडून म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेची कामे चालू आहेत। यातून जत तालुक्यातील पूर्णपणे अंशतः वंचित अशा एकूण 65 गावातील अंदाजे 26,500 हेक्टर क्षेत्र वर्षभरात सिंचित करण्याचे नियोजन आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी शाश्वत वीज पुरवठा व वार्षिक वीज खर्चात बचत करण्यासाठी संख्या येथे 200 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येत आहे।